काही काहींनी रामाची चित्रपट फार छान काढलेली आहे, जे मी टास्क दिलं होतं. स्नेहा, दोन आहेत का आपल्याकडे? नाही नाही, मी माझ्या फोनवरून जॉईन होते. ओके. मी माझ्या फोनवरनं जॉईन होते. एक काहीतरी म्यूट ठेवा, कारण दोन दोन दिसताय तुम्ही. आता एकच दिसत असेल, मी एकच नाही, अजूनही दोन दिसताय. एक फक्त एक स्नेहा दिसतंय आणि दुसरं स्नेहा कागडे सावकाराचं दिसतंय. आपण आता सुरुवात करायला हरकत नाही असं मला वाटतं. तर ओके. माझा कागद दिसतोय सगळ्यांना? हो. ओके. आपल्या बरोबर काही रफ पेपर्स पण ठेवा, बिकॉज वी आर गोइंग टू डू सम रफ ड्रॉइंग. बेसिकली आपण सगळेच रफ चित्र काढणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण पेअरकडे वळणार आहोत. प्रत्येकाचं जे प्रपोर्शन असेल फेअर पेपरवरचं, इट इज गोइंग टू बी डिफरंट. ठीक आहे. आणि बऱ्याच छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला काढायच्या आहेत ह्यावेळेस, त्यामुळे त्याच्याप्रमाणे आपल्याला जागा ठेवायची आहे. तर आपण सुरुवात करण्याच्या आधी जे नेहमीप्रमाणे आपण जशी प्रार्थना करतो, आपले हात, साहित्य सगळं कागदावर ठेवा, डोळे बंद करा, दीर्घ श्वास घ्या आणि हळूहळू श्वास सोडायचा आहे. डोळे बंदच ठेवायचे. ओ ओ ओ या देवी सर्वभूतेषु कला रूपेण संस्थिता. नमस्तस्ये 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 नमो नमः. पुन्हा एकदा दीर्घ श्वास घ्यायचा आणि हळूहळू डोळे उघडायचे. बरं. चैत्रांगण विषयी कोणाला काही माहिती असेल तर ज्याला जे माहिती आहे ते त्यांनी आधी सांगा, अशी माझी इच्छा आहे. आपल्यापैकी बऱ्याच जणांनी काढलंही असेल चैत्र महिन्यामध्ये. आपण रांगोळी काढतो, त्याच्यात वेगवेगळी प्रतीकं असतात, म्हणजे गाय, वासरू आहे, केसव आहे, विष्णूचं शंख आहे, छोटीशी रांगोळी पण त्याच्यामध्ये वेगळी असते, छोटा पाळणा असतो. अशी जी Correct. आपली आपल्या संस्कृतीशी निगडीत, आपल्या धर्माशी निगडीत धर्मध्वज सुद्धा असतो तिथे.
म्हणजे अशी प्रतीक रूपानं ती एकत्र रांगोळी नवीन वर्षाच्या सुरुवातीला आपण चैत्रांगणाच्या रूपात काढतो, जेणेकरून आपल्याकडे जे शुभसूचक हवं आहे, ते आपल्याला मिळत राहावं पूर्ण वर्षभर. आठवण होत राहावी, की आपल्याला पुढे सण कोणते-कोणते साजरे करायचेत. त्याची पण छोटी-छोटी झलक म्हणून अगदी गोपद्मापासनं सगळं असतं त्याच्यामध्ये. सो करेक्ट. अजून कोणाला काही ऍड करायचं आहे का? ज्याला जे माहिती असेल त्यांनी ते सांगा. म्हणजे डोंट हेजिटेट ऍट ऑल. आपण आपल्या छोटासा ग्रुप आहे त्याच्यामध्ये आपण डिस्कशन करतोय. त्याच्यामुळे एकमेकांचं ज्ञानच वाढणार आहे. बरं, आता मी माझा टेक सांगतो ह्याच्यावर. स्नेहा जे म्हणाली ती अगदी बरोबर. हा, कोणीतरी बोलत होतं का? नाही. ओके. हो. मला थोडी सर्दी झाली आहे त्यामुळे प्लीज बेअर विथ मी. तर स्नेहा जे आता बोलली चैत्रांगणाविषयी ते अगदी बरोबर आहे. बेसिकली ही शुभचिन्ह आहे जी चैत्र महिन्यात काढली जातात. पण चैत्र महिना आपल्यासाठी का इतका महत्वाचा आहे? जर कोणी ह्याच्यामध्ये आपल्यापैकी कोणी जर दुर्गा भागवतांचं ऋतुचक्र वाचलं असेल तर त्याच्यामध्येही त्यांनी सुरुवात जी आहे त्यांच्या पुस्तकाची ही चैत्र महिन्यापासून केलेली आहे. आणि चैत्र महिन्याला अ, चैत्र महिन्यात पुष्पांमध्ये वसंत लोळतो अशी एक उपमा त्यांनी दिलेली आहे. आणि चैत्र महिन्याला हे सर्व ऋतूंचं द्वार म्हटलेलं आहे. तर हा चैत्र महिना आपल्यासाठी फार फार म्हणजे खूप महत्वाचा आहे संस्कृतीच्या दृष्टीने. कुठलंही सिव्हिलायझेशन जेव्हा एस्टॅब्लिश होतं त्यावेळेला त्या सिव्हिलायझेशन मध्ये जे काही सण किंवा उत्सव साजरे केले जातात तसाच आपल्या सनातन संस्कृतीमध्ये चैत्र महिना हा आपण साजऱ्या केलेल्या सणांचा एक परिपाक तुम्ही म्हणू शकता. आपले सगळे सण या महिन्यापासून सुरू होतात तसं बघायला गेलं तर चैत्र ते फाल्गुन. तर चैत्र ह्या महिन्याला आणखीन एक विशेष महत्व याच्यासाठी आहे की हा शक्ती आणि शक्तीचं सृजन कार्य सूचित करणारा महिना आहे. तर आपण शारदीय नवरात्र खूप जोरात साजरी करतो सगळीकडे. साधारणतः आपल्या भारतीय उपखंडामध्ये शारदीय नवरात्र जास्त आपण साजरी करतो. पण ऍक्च्युली जे देवीचं आगमन, शक्तीचं आगमन जे आहे ते वसंत ऋतूमध्ये होतं असं म्हणतात. आणि त्यातही चैत्र महिन्यात होतं असं म्हणतात. तर चैत्र महिन्यात तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल गौरी तृतीयेला आपल्याकडे गौरी येते. तिला चैत्र गौरी म्हणतात. आणि अक्षय तृतीयेपर्यंत तिची आपण पूजा करतो. पूर्ण भारतामध्ये आपण पार्वतीला ना मनुष्याची लेक मानलेली आहे. म्हणजे पार्वती ही मनुष्यरूपी जन्माला येऊन तिला जे देवत्व प्राप्त झालेलं आहे तिची जी अचिव्हमेंट आहे ती आपण आता आपल्या मुलांनी किंवा मुलींनी एखादी अचिव्हमेंट केली की आपल्याला किती बरं वाटतं, आपण सेलिब्रेट करतो. तसंच हे पार्वतीची अचिव्हमेंट जी आहे ती आपण सगळीकडे सेलिब्रेट करत असतो. आणि पार्वतीला आपण आपली मुलगी मानतो. म्हणजे समस्त मानवजात भारतीय उपखंडामध्ये पार्वतीला आपली मुलगी मानतो. आणि मग ती मुलगी माहेरपणाला येते. मग ती वेगवेगळ्या राज्यांच्या वेगवेगळ्या पद्धती असतात. तशी महाराष्ट्र राज्यामध्ये जी पद्धत आहे ती चैत्र महिन्यामध्ये पार्वती माहेरपणाला येते म्हणून तिला चैत्रा गौरी असं म्हणतात. चैत्र महिन्यात येणारी गौरी ती साधारणतः महिनाभर राहते आणि मग निघून जाते. अशीच आणखी उत्तराखंड मध्ये सुद्धा एक प्रथा आहे. उत्तराखंड मध्ये पार्वतीला नंदादेवी या नावाने संबोधलं जातं. आणि
तिचंही येणं साधारणतः ते भाद्रपद महिन्यामध्ये ती माहेरी येते असं त्यांचं म्हणणं आहे. आणि ती माहेरपणाला येते, मग तिथे नंदादेवी राज्यात यात्रा करतात. म्हणजे पार्वतीला माहेरून परत सासरी पाठवायचं अशी त्या यात्रेची संकल्पना आहे. आणि मग काही गावं जी आहेत ते पार्वतीचं माहेर आणि त्याच्या पुढची गावं जी आहेत ते पार्वतीचं सासर, असं त्या उत्तराखंडमध्ये ही संकल्पना आहे. आणि मग ती यात्रा निघते. ही यात्रा दर 12 वर्षांनी निघते. आणि त्याचं जे शेवटचं हे असतं ते होमकुंड म्हणून एक ठिकाण आहे हिमालयामध्ये, तिथपर्यंत ती यात्रा जाते. तर ती प्रचंड भन्नाट यात्रा आहे. त्या यात्रेविषयी तुम्हाला माहिती मिळाली तर तुम्ही नक्की वाचा. आणि त्या यात्रे दरम्यान एक तळ लागतं. त्या तळ्याला रूपकुंड तळ असं नाव आहे. आणि त्या रूपकुंड तळ्यामध्ये 300 ते 350 मानवी हाडांचे सापळे आहेत. आता ते का आहेत त्या लोकल गोष्टी खूप आहेत, त्या मी इथे घेणार नाही. पण चैत्रांगणच्या दृष्टीने आपल्यासाठी जे महत्व आहे, जसं आपण इथे चैत्रांगण काढतो ना, तसं उत्तराखंडचं सुद्धा ऐपन आर्ट नावाचं एक कला आहे. ऐपन कला रांगोळीची. साधारणतः ती लाल बेसवर काढली जाते आणि तिला व्हाईट शाईनी आपण काढतो. आता कलर्स आणि म्हणजे व्हाईट अॅक्रेलिक कलर आणि लाल रंग अॅक्रेलिक वापरला जातो. पण पारंपरिक दृष्ट्या तो जसा आपल्याकडे गेरू वापरला जातो तसा तिकडे एक लाल रंगाचा पदार्थ असतो जो एक्स्ट्रॅक्ट केला जातो त्यापासून, तो तिथे लावतात आणि त्यांनी ते त्याच्यावर पांढऱ्या रेषा काढतात. असं साधारणतः तिथे ऐपन आर्ट नावाची ती कला आहे. मध्यंतरी आपल्या ग्रुपमधल्या कोणीतरी ऐपन आर्टचे चित्र पण काढलं होतं. तर चैत्रांगणच्या प्रत्येक सिम्बॉलचं एक एक महत्व आहे. तुम्ही बघाल चैत्रांगण मध्ये शौर्याचे सिम्बॉल आहेत, सृजनाचे सिम्बॉल आहेत, शक्तीचे सिम्बॉल आहेत, ठीक आहे. त्याच्यानंतर समृद्धीचे सिम्बॉल आहेत. आता माणसाचं निसर्गाशी जे नातं राहिलेलं आहे ना, ते कायम सिम्बायोटिक रिलेशनशिप राहिलेलं आहे. आम्ही तुला काहीतरी देतो, त्या बदल्यात तू आम्हाला काहीतरी देतो, असं आपण कायमच निसर्गासमोर आपण म्हटलेलं आहे. किंवा अगदी वैदिक काळापासून हे रिलेशन असंच आहे. आता सध्या आपण निसर्गाकडून घेण्याचं प्रमाण जास्त आहे सध्याच्या काळामध्ये, देण्याचं प्रमाण फार कमी आहे. पण पहिल्यांदा असं नव्हतं. वैदिक काळामध्ये यजुर्वेदामध्ये श्री रुद्रम नमकम आणि चमकम असं एक रुद्र येतात. जनरली जेव्हा आपण रुद्राभिषेक करतो तेव्हा हे रुद्रम नमकम आणि चमकम बोललं जातं. तर रुद्रम नमकम म्हणजे काय? रुद्रम नमकम म्हणजे रुद्राला नमस्कार करणं. मग त्या रुद्रम नमकम मध्ये 11 अनुवाक आहेत. तर ते 11 अनुवाकांमध्ये आपण रुद्राच्या प्रत्येक रूपाला नमस्कार करतो. आणि चमकम म्हणजे मला द्या, आता नमस्कार करून झालेला आहे, आता मी त्या बदल्यात हे मागतो. हे मागतो म्हणजे काय मागतो? तर मी गाय गाय गुरं मागतो संपत्ती म्हणून. मला तूप द्या, डाळ द्या, जे पण अन्नधान्य लागतं ते मला द्या. हे सगळं आपण म्हणजे समृद्धी आपण मागतो, सुख आपण मागतो. तर ही त्याच्या मागची संकल्पना आहे. आणि चैत्र महिन्यामध्ये हे का चैत्रांगण जे काढतो आपण, हे चैत्र महिन्यामध्ये का काढतो? कारण वसंत ऋतूला सुरुवात झाली, म्हणजे वसंत ऋतू संपायला आलेला असतो आणि तोपर्यंत पालवी फुटलेली असते झाडाला, प्रकृती समृद्ध झालेली असते, फळं फुलं एकत्र पाहण्याचा हा काळ असतो. म्हणजे काही काही म्हणजे फुलं पण बहरत असतात, फळं पण बहरत असतात. तर हे सगळं होत असतं प्रकृतीचं सृजन कार्य सुरू असतं आणि ती डिलिव्हर पण करत असते. म्हणजे असं ते पॅरलल चालू असतं. त्यामुळे ती बहरलेली सृष्टी आता पुढच्या ह्याच्यासाठी सज्ज आहे. असं सगळं श्रावण महिन्यामध्ये जनरली बरेच लोक श्रावण पाळतात.
तर का पाळतात? तर तो श्रावण महिना इतका क्रुशल असतो या चैत्र महिन्यासाठी. जसं एखादी व्यक्ती जेव्हा म्हणजे एखादी स्त्री जेव्हा प्रेग्नेंट असते तेव्हा तिला सांगतात की पहिले 3 महिने जपा आणि त्याच्यानंतर मग थोडी गर्भाची वाढ व्हायला लागते आणि मग प्रत्येक संस्कार असतात प्रत्येक महिन्यामध्ये. तसंच श्रावण महिना जो आहे ना त्याच्यामध्ये सृष्टीला जपणं फार महत्वाचं असतं. म्हणून त्या काळामध्ये नॉनव्हेज खायचं नाही. कारण खात नाहीत. कारण सृष्टीची ते बीज आहे संरचनेचं. आणि जोपर्यंत ती श्रावणापासून ती म्हणजे चैत्र महिन्यापर्यंत येते तोपर्यंत ती बहरलेली असते. तिने त्या डिलिव्हरीज केलेल्या असतात सृष्टीच्या आणि इतकी सृष्टी छान असते म्हणजे थोडंसं ऊनही असतं आणि हेही असतं म्हणजे वैशाख वणवा सुद्धा असतो आणि चैत्र महिन्यात तो गारवा आणि झाडं फुलं पानं सगळी बहरलेली आहेत तेही असतं. म्हणून हा महिना खूप जास्त महत्वाचा आहे. तर आता हळूहळू आपण आपल्या चित्राला सुरुवात करूया. तर तुम्हाला पाठवलंच होतं तर मी हे काढलेलं चैत्रांगण. आता चैत्र महिन्यामध्ये जे जे आपण करतो ते सगळं याच्यात आहे. गुढी आहे, फळ आहे, कलश आहे, जे सिम्बॉल्स आहेत त्याचं मी महत्व सांगणारच आहे. पण मला एक गोष्ट इथे प्रकर्षाने सांगावीशी वाटते ती म्हणजे तुम्ही चैत्रांगण पाहिलं असेल त्याच्यामध्ये ना मध्यभागी देवारा असतो. त्याच्यामध्ये कधी 2 गौरी असतात, कधी राम आणि सीता असते, कधी विठ्ठल रुक्मिणी असतात, तर कधी शिव पार्वती असते. तर असं का आहे? तर शिव पार्वती ऑब्व्हियसली ते सृजन आहे. शिव चैतन्य आहे आणि शिवाचं चैतन्य वापरून पार्वती सृजन करते. म्हणून ते तिथे असतात. त्याच्यानंतर नारायण, लक्ष्मी नारायण म्हणजे किंवा राम आणि सीता हे समृद्धीचं प्रतीक आहे आणि संचलनाचं प्रतीक आहे. त्यामुळे विश्वाची ही जी निर्मिती म्हणजे उत्पत्ती, स्थिती आणि लय ह्या तिन्हीचे सिम्बॉल तुम्हाला इथे मिळतील. इथे सृजन आहे, इथे शस्त्र आहेत ज्याच्याने लय होऊ शकतो आणि उत्पत्तीचा म्हणजे इथे आपण पाळणा पण टाकलेला आहे. तर तसं पंचमहाभूतांचं पण इकडे तितकंच महत्व आहे. पंचमहाभूतांना सुद्धा याच्यामध्ये घेतलेलं आहे वेगवेगळ्या सिम्बॉलद्वारे. तर पंचमहाभूतांना कसं घेतलंय इथे दिवा आहे ज्याच्यामध्ये अद्भुत प्रज्वलित आहे, सूर्य आहे, चंद्र आहे, ठीक आहे, जे शीतलतेचं प्रतीक आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर पुष्प आहे जे अर्थचं प्रतीक आहे किंवा कमळ. तर असं प्रत्येक आपण म्हणजे सृष्टीला सामावून घेण्याचं सिम्बॉलिक पद्धतीने जे आहे ते चैत्रांगण मध्ये आपल्याला दिसतं. तर आता हळूहळू आपण आपल्या चित्रकलेकडे वळणार आहोत. बरं, आता मी जे सांगितलं त्याच्यामध्ये कोणाला काही डाऊट किंवा कोणाला काही प्रश्न विचारायचा आहे? ओके, मला सर एक वाटतं डाऊट होता. हा तिथं जे गौऱ्या होत्या 2 त्याच्यावरती गणपती Yes. होता, खाली शिवलिंग होतं. मग कुठं कार्तिकेय का नव्हता? कार्तिकेय हे बघा हे शिवपरिवाराचं हे नाहीये, चित्र नाहीये, ठीक आहे. दुसरी गोष्ट म्हणजे हा. आपल्याकडे ना एक पद्धत आहे की काही काही गोष्टींना सिम्बॉलिक पद्धतीने दर्शवायचं. तर इथे मोरपीस आपण हा. काढतो किंवा मोर काढतो. तर हा. मोर हे सुद्धा कार्तिकेयाला दाखवण्याचं एक प्रतीक आहे. ह्या चित्रामध्ये ना मी मोरपीस वेगळ्या पद्धतीने काढलंय पण हे मोरपीस आहे. हा. तर मोरपीस आपल्याकडे असतं किंवा मोर असतं. कार्तिकेयाचं वाहन काय आहे? मोर आहे. हो. मग कार्तिकेय तसा दर्शवला जातो. बरं, ह्या 2 ज्या हे असतात देवी असतात ते ऍक्च्युली हा. 2 नक्षत्र आहेत, अनुराधा नक्षत्र आणि स्वाती नक्षत्र, जे सृजनाचे प्रतीक आहे.
तर ओके. किंवा आपल्याकडे असं म्हणतात ना की गणपतीमध्ये 2 महालक्ष्मी येतात. काही काही लोक ते काढतात. त्यामुळे एव्हरीथिंग इज राईट. तुम्ही एक एक स्त्री एक पुरुष देवता काढली आहे, दॅट इज ऑल्सो फाईन. आणि तुम्ही जर 2 देवी काढल्या आहेत, दॅट इज ऑल्सो फाईन. मी ह्याच्यामध्ये 2 देवी काढल्यात बिकॉज आय वॉन्टेड टू बी दिस पेंटिंग ॲज मोर ऑफ सिम्बॉल. आता हे जे आहे ना, मी काढलेलं चैत्रांगणे, हे तसं बघायला गेलं तर फार कंटेम्पररी आहे. म्हणजे हे पारंपरिक पद्धतीने काढलेलं नाहीये. हे मी माझी क्रिएटिव्हिटी वापरून काढलेलं एक चित्रांगण आहे. पारंपरिक जे आपण काढलेले ते साधारणतः रांगोळीसारखं आहे. आपण थोडंसं हे असं मिक्स मॅच करणार आहे. त्यामुळे मी सांगतो आता कसं हे करायचंय. आता कोणीच फेअर करायचं नाहीये. ठीक आहे, आपला क्लास झाल्यानंतर यू कॅन ट्राय टू फेअर. पण मी तुम्हाला सांगतो की कसं काय करायचंय. आपला समजा हा A3 साईजचा किंवा A4 साईजचा कागद आहे. आपण एक जशी नेहमी प्रत्येक चित्राला आपण बॉर्डर केली आहे तशी बॉर्डर करायची आणि हे चौकोन ना आखून घ्यायचे. आता मी काय केलं, मी जास्त मोजमाप करत बसलो नाही. मी नेहमीच कधीच जास्त मोजमाप करत नाही. पण त्याचा अर्थ असा नाही की तुम्ही करू नका. तुम्हाला जर करायचं असेल तुम्ही करू शकता. माझ्याकडे हा कागद होता. मी सरळ इथे पट्टी ठेवतो, इथे 2 रेषा, इथे 2 रेषा मारतो, इथे 2 रेषा, इथे 2 रेषा मारतो आणि मग मध्ये मी एक एक रेष मारत गेलो. 2 इकडे मारल्या, 2 इकडे मारल्या, 2 इकडे मारल्या, 2 इकडे मारल्या. कधी पण जेव्हा तुमच्याकडे पेपर असते, तुम्हाला माहित नसतं की हे मधलं अंतर किती आहे, त्यावेळेला काय करायचं, इकडे एक मारायची रेष, इकडे एक मारायची रेष, इकडे एक मारायची रेष, इकडे एक मारायची, इकडे एक मारायची, इकडे एक मारायची. मग मधली जी जागा आहे ती इक्वली डिवाइड करायची. तर आता ह्याच्यामध्ये जे चौकोन तयार झालेत ना, इथलं 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 म्हणजे ह्या ज्या 2 रेषा आहेत आणि ह्या ज्या 2 कॉलम्स आहेत, ह्याचं माप सारखं आहे, पण मधलं माप सारखं नाही. ते मी ऍडजस्ट केलेलं आहे माझ्या पद्धतीने. ठीक आहे, इतकं कळलंय? हा. ओके. आता हे मी चहाचं पाणी वापरलेलं आहे. चहाचं पाणी लावून टाकलं होतं कागदावर आणि मी आता ह्याच्यावर काळ्या रंगाने मी चित्र काढणार आहे. जी जी काही चित्र काढीन ती. पण जे लोक कलर पेपर वापरणार आहेत, म्हणजे चार्ट पेपर वापरणार आहेत, काळा किंवा लाल किंवा ब्राऊन कलरचा, त्यांनी आधी पेन्सिलीनी चित्र काढायचं आहे आणि मगच त्याच्यावर व्हाईट इंकच्या पेननी तुम्ही ते गिरवायचं. ठीक आहे. आता ब्राऊन पेपर किंवा ब्लॅक पेपर किंवा ह्याच्यावर पेन्सिलनी काढायला ना थोडंसं आपल्याला पटकन कळत नाही की बरोबर झालंय की नाही झालंय. ठीक आहे, तर काय करायचं, पेन्सिलला थोडीशी दाबायची जोरात, म्हणजे डार्क रेषा काढायच्या की ती चमकते. कारण पेन्सिलचा जो रंग असतो ना तो थोडासा ग्रेइश कलर असतो, तो एकदम काळा असा काळा नसतो. तुम्हाला पेपरचा रंग असा काळा येईल. पण त्याच्यावर जर मी पेन्सिल ओढली, दिसते तुम्हाला रेष? हो. हा, तर ह्या गायडिंग लाईन्स होतात आपल्या काळ्या रंगावर काढताना. बाकी आता जेवढे हे व्हाईट वर उठून दिसेल तेवढं काळ्यावर नाही काढली. दिसत. पण आपल्याला कळेल इतकं दिसतंय, राईट? दिसतंय ना, कळेल इतकं. हो. हा, तर ते जास्त महत्वाचं आहे आपल्यासाठी. तर थोडासा स्ट्रेस होईल तुम्ही जेव्हा बाकीचं म्हणजे बाकीच्या रंगांच्या पेपरवर काढताय तेव्हा. तर त्यामुळे जास्त स्ट्रेस घेऊ नका. दिसतात आपल्याला लाईन्स बरोबर आणि आपण ते काढू शकतो. त्यामुळे आणि मी आहे, काही डाऊट असेल तर तो माझी प्रॅक्टिस वेळी आहे.
बरीच चित्र दिसतील तुम्हाला. हो. सुरुवात जी आहे म्हणजे आता मी काय करणार आहे, जनरली तुम्हाला सांगून ठेवतो की तोरण काढायचं असतं आपल्याला. सगळ्यात पहिलं तोरण म्हणजे काय, आंब्याचं तोरण. मग आंब्याचं तोरण म्हणजे आंब्याची पानं आणि झेंडूची फुलं असं आपल्याला काढायचं असतं. तर मी काय करणार आहे, हे ऑलरेडी रेष आहे, मी पूर्ण जे आपलं बॉर्डर आहे ते मी तोरणच काढणार आहे. तर मी ते कसं काढणार आहे, आलं लक्षात? हो. म्हणजे मी पानं काढतो आणि झेंडूचं फुल काढतो. हम्म. तसंच मी इथे करणार. म्हणजे प्रत्येक जी आपण बॉर्डर करायचो ना इतर याच्यामध्ये, इतर पेंटिंगच्या प्रकारामध्ये, तर इथे मी तोरण पूर्ण बॉर्डर म्हणून करणार. ज्याला कोणाला तोरण पूर्ण बॉर्डरला करायचं नसेल तेही चालेल. तुम्ही तुमची कल्पना वापरू शकता. तुम्ही आपण ज्या आतापर्यंत बॉर्डर शिकलोय त्या सुद्धा तुम्ही काढू शकता. चित्रांगण मध्ये बॉर्डर असणं जरुरी नाहीये. आलं लक्षात? त्यामुळे तुम्ही तुमच्या कल्पकतेप्रमाणे तुम्ही हे काढू शकता. त्याच्यानंतर आता इथे 7 माझे चौकोन तयार झालेले आहेत. ठीक आहे. तर मी काय करणार आहे, इकडचा एक आणि इकडचा एक चौकोन सोडून इथे एक रेष मारणार आहे. अशा पॅरलल रेषा, दुहेरी वहीच्या जशा रेषा असतात तशा. आणि श्रीराम प्रसन्न. इकडे पुन्हा 2 रेषा. आता ज्याला कॅलिग्राफी येत असेल त्यांनी कॅलिग्राफीचं सुद्धा करू शकता. म्हणजे कॅलिग्राफीचे पेन वापरून सुद्धा श्रीराम प्रसन्न असं लिहू शकता. ज्याला नाही येणार त्यांनी आपण जसं नॉर्मल लिहितो तसं लिहिलं तरी चालेल. ठीक आहे. आतापर्यंत जे सांगितलं ते कळलंय तुम्हाला? सर आमच्या अजूनही ह्या रेषाच नाही काढून झालेल्या. नाही ठीक आहे. कसं काढायचं ते कळलंय ना? हो. मी पण शेअर करणार नाहीये आता. का करणार नाहीये, कारण ह्याच्यात ना वेगवेगळे सिम्बॉल्स आहेत. ते मी तुम्हाला सिम्बॉल्स जे आहेत ते वेगळे वेगळे शिकवणार आहे. आणि मग आपण आपल्या पेपरवर जसे बसतील तसे आपण ते घ्यायचे. बरं, ह्याचा काही सिक्वेन्स नाहीये की गाय आणि वासरूच पहिलं आलं पाहिजे हा. किंवा जे सिक्वेन्स आहे ना ते मी तुम्हाला सांगेन की कसं, की पहिलं आहे. तोरणच आलं पाहिजे, हा. त्याच्यानंतर रामाचं नाव आलं पाहिजे, मग गणपती आला पाहिजे. ते मी तुम्हाला सिक्वेन्स वाईज शिकवेन. ठीक आहे. त्याप्रमाणे तुम्ही तुमच्या कागदावर ते बसवायचं आहे. ठीक आहे. बर. ते प्रत्येकाचं वेगळं वेगळं येईल. म्हणजे हम्म. जर स्नेहा करते किंवा गौरी करतायत तर ते सगळं वेगळं वेगळं येईल.
त्यामुळे असं नाहीये की काय, साधारणतः मी तुम्हाला जागा सांगेन की कुठे करायचं, मग तुम्ही जो कागद वापरताय त्याच्याप्रमाणे तुम्ही करू शकता. ठीक आहे. ओके. हो. तर आता मी नंबर टाकणार आहे सिम्बॉल्सचे, त्याच्याप्रमाणे तुम्ही साधारणतः सिक्वेन्सिंग करा. म्हणजे जिथपर्यंत सिक्वेन्सिंग आवश्यक आहे तिथपर्यंत मी सांगेन. नंतर मग तुम्ही रॅन्डमली तुमचे जे सिम्बॉल्स आहेत ते कसेही प्लेस करू शकता. तर सगळ्यात पहिलं जे येईल ते तोरण येईल. ठीक आहे, दिसतंय ना सगळ्यांना? हो. तर तोरण कसं काढायचंय, एक रेष मारायची, पानं आणि फुलं, किंवा असंही एक पान काढू शकता. तुम्हाला जे आवडेल त्या पद्धतीचं पान काढा. जशी आपण कलमकारीमध्ये काढा शिकलोय ना, हं. तशी काढली तरी चालते. ठीक आहे, इतकं आलं लक्षात? दुसरं, बरं, याच्यामध्ये ना पारंपरिक पद्धतीप्रमाणे 64 सिम्बॉल्स असतात. आपल्याला ते 64 नाही काढायचे, आपल्याला आपल्या कागदावर जितके मावतील तितके काढायचे, पण त्यातही जे आलेच पाहिजे असे सिम्बॉल्स मी तुम्हाला सांगेन. ठीक आहे. दुसरं येणार श्रीराम प्रसन्न. आता ह्याच्यामध्ये काही शिकवायची गरज नाहीये, मी फक्त आपल्याला लिहायचंय. आता राम प्रसन्न का लिहितात? कारण रामाचा जन्म या महिन्यात झालेला आहे. रामाचं नवरात्र आपण म्हणतो काही काही सण, ते या महिन्यातलं आहे. आणि मी जसं मगाशी म्हटलो की वसंत ऋतू म्हणजे चैत्र महिना हा शक्तीच्या आगमनाचा महिना आपण म्हणतो. मग शारदीय नवरात्र काय आहे बरं, की त्या महिन्यामध्ये का अं, आपण शक्तीचं आवाहन करतो? तर फक्त एकच नवरात्र नसतं, नवरात्र 4 ते 5 असे काही काही मध्ये 6 नवरात्र सुद्धा असतात. तर नवरात्र करण्याची पद्धत कशी आहे की जेव्हा जेव्हा ऋतूचं ट्रान्झिशन होत असतं ना, तेव्हा तेव्हा आपण शक्तीचं आवाहन करत असतो. म्हणजे आता इथे वसंत सरून वैशाख सुरू होणार आहे, हा ट्रान्झिशनचा पिरियड आहे. ट्रान्झिशनच्या पिरियड मध्ये सगळ्यात जास्त शक्तीची आवश्यकता असते. मग ती मानसिक शक्ती असू दे, शारीरिक शक्ती असू दे, त्याची आवश्यकता असते, म्हणून शक्तीचं आवाहन करायचं असतं. शारदीय नवरात्रोत्सवामध्ये एक अशी आख्यायिका आहे उत्तर भारतामध्ये, उत्तर भारत म्हणण्यापेक्षा पूर्वांचल भाग जो आहे तिथे, की अकालबोधन. अकालबोधन म्हणजे काय, की शक्तीचं अकाळी आवाहन करणं. आणि हे आवाहन कोणी केलं होतं? रामानी केलं होतं. तर रामानी का केलं होतं? रावणावर विजय मिळवण्यासाठी शक्तीच्या आशीर्वादाची गरज होती, म्हणून रामानी अवकाळी शक्तीला जागृत केलं, म्हणून त्याला अकाल बोधन असं म्हणतात. जर तुम्ही तुमचे कोणी बंगाली फ्रेंड असतील किंवा ओडिशावाले फ्रेंड असतील, आसामवाले फ्रेंड असतील, त्यांना तुम्ही विचारा अकाल बोधन म्हणजे काय, ते तुम्हाला हीच गोष्ट सांगतात. रामानी शक्तीची केलेली उपासना आणि अवकाळी तिला जागृत केलं, म्हणून त्याला अकालबोधन म्हणतात.
हे झाल्यानंतर आला पाहिजे गणपती. आता गणपती कसा काढायचा? मी इकडे अगदीच म्हणजे काय म्हणतात त्याला की फाईन आर्ट प्रमाणे गणपती काढलेला आहे. पण पारंपरिक पद्धतीने जो इथे गणपती काढतात तो गोपद्माचा आकार वापरून काढतात. तो कसा काढायचा मी दाखवतो. हे असं काढा आधी. या चौकोनात कुठेही काढलं तरी चालणार आहे का सर? का दुसऱ्या हो कागदावर हो, काढायचे हे? हे दुसऱ्या कागदावर काढा. आत्ता फेअर करू नका. फेअर नाही करायचं का? आत्ता नका फेअर करू. मी तुम्हाला नंतर सांगेन की कुठे कुठे काय काय प्लेस करा. म्हणजे ते तिथेच प्लेस करा आणि त्याच्यानंतर मग तुम्ही बाकीचे रॅन्डम कुठेही प्लेस करू शकता. बर. इतकं झालंय. हो. उलट हार्ट काढायचं किंवा गोपद्म पण तुम्ही म्हणू शकता याला. असा गणपती काढतात. थोडस क्लीन करायचं असं. किंवा तुम्ही आपण नॉर्मल गणपती काढतो तसं काढू शकता. हा छोटा पण होईल आकाराला. जमतोय हा गणपती? हो जमला. दोन्ही जमले. दोन्ही जमले ना? तर तुम्हाला जो आवडेल तो काढा. पण हा मी जास्त साधारणतः सोपा असा वाटला काढलेला मला. आहे. आपला गोपद्मांचा आहे तो. माझी पणजी आजी आणि आई देवघरात पूजेला तो काढतात, त्यामुळे तो सहज अच्छा, जमला मला. हा. ओके. ज्याला जो सोपा वाटेल तो त्यांनी सांगा. नंतर आहे सरस्वती. जर आपल्यापैकी कोणी चित्रकथीच्या वर्कशॉपला होते, जो आपण सरस्वतीचा चित्रकथी वर्कशॉप केला होता, त्या वर्कशॉपमध्ये मी आपलं सरस्वतीचं चिन्ह दाखवलं होतं. तशीच आपली आकड्यांची सरस्वती काढायची आहे.
इथपर्यंत आलं? हो झालं. ओके. आता तुम्ही कागदावर प्लेसमेंट कशी कराल साधारणतः मी दाखवतो. इट इज नॉट नेसेसरी की मी जी दाखवली आहे तशी प्लेसमेंट करायला हवी, पण काही गोष्टी सिक्वेन्स मध्ये हव्यात. जसं पहिलं तोरण, त्यानंतर मी लिहिणार श्रीराम रसोई. त्याला इथे 2 रेषा, इथे 2 रेषा काढल्या. मग मी गणपती काढला. त्याच्यानंतर इथे काढायचं आहे ओम, इथे काढायचे कृष्ण. म्हणजे हा आपला झाला 5 आणि हा झाला 6चा संच. ठीक आहे, इथपर्यंत कळलंय ना? सिक्वेन्सिंग असं घ्यायचं, पहिलं तोरण, मग श्री राम प्रसन्न लिहायचं, गणपती, गणपतीच्या बाजूला स्वस्तिक आणि ओम. ठीक आहे. त्यानंतर गणपतीच्या खाली सरस्वती. सरस्वतीच्या बाजूला कलश काढायचा. हा झाला आपला 7वा सुंदर. कलश सगळ्यांना काढता येतं? हो हो आलं. वेगळा शिकवू. आला. आता बघा इथे ना फ्री हँड काढलेला आहे. तुम्हाला जर अगदीच म्हणजे परफेक्ट गोल हवा असेल तर काय करायचं, 1 रुपयाचं छोटं नाणं घ्यायचं, त्याच्याने गोल काढायचं आणि असा गोल काढला. त्याच्यावर समजा हे नाणं आहे, हा बेस झाला. हे तोंड झालं. ठीक आहे. त्याच्यानंतर कमळ काढायचं. आता कमळ तर आपण पिछवाईमध्ये शिकलोच आहे, हो. इतकं सुंदर कमळ काढायला.
ठीक आहे. आता तुम्हाला हे इथे अनइव्हन दिसतंय कारण मी ते फ्री हँड काढतोय. इथे काही लाईन नाहीये. पण हे जेव्हा मी इथे बसेन हम्म. तेव्हा एवढा चौकोन आहे ज्याच्यामध्ये आपल्याला ते बसवायचंय. त्याच्यामुळे ते व्यवस्थित वाटेल. तुम्ही त्याची काळजी करूच नका. ठीक आहे. आणि तुम्ही नॉर्मल चैत्रांगणची रांगोळी जरी बघितली तिथे प्रमाणबद्धता काही नसते. त्यामुळे प्रमाणबद्धता जरुरीची आहे. पण ज्या गोष्टी फ्री हँड केल्या जातात ना त्यांची गरिमा त्याच्यातच असते. त्याच्यामुळे ते जास्त आखीव रेखीव केलं की ते उगाच टेक्निकल वाटून जातं. त्याच्यामधनं जो भाव असतो तो कधी कधी निघून जातो. माझं म्हणणं असं नाहीये की पट्टी पेन्सिल वापरायचीच नाही. पण जितकं बघा चित्रकलेला जर आपल्याला एक हिलिंग प्रोसेस म्हणून मग त्याचा वापर करायचा असेल तर दोन गोष्टी आहेत. एक तर तुम्ही फ्री हँड काढा किंवा मग तुम्ही एकदम स्ट्रक्चर ड्रॉइंग म्हणजे मंडल काढा. रिपिटेटिव्ह पॅटर्न. आता हे जे आहे ना हे यंत्र आहे. आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये किंवा सनातन संस्कृतीमध्ये 3 गोष्टी आहेत फार महत्वाच्या. तंत्र, यंत्र आणि मंत्र. जर ह्या 3चा सिक्वेन्स लावायचा असेल तर सिक्वेन्स असा आहे. सगळ्यात पहिल्यांदा मंत्र, मग तंत्र आणि मग यंत्र. ठीक आहे. आपल्याला असं वाटतं की तांत्रिक लोक तंत्र वापरतात पण असं नाहीये. आपण रोजच्या जीवनामध्ये तंत्र वापरतो. हे माहितीये का तुम्हाला? जेव्हा आपण देवाची पूजा करतो जेव्हा कुठलंही रिच्युअल आपण करतो दॅट रिच्युअल इज नथिंग बट द तंत्र. ते रिच्युअल करताना आपण वेगवेगळी स्तोत्र म्हणतो, वेगवेगळे श्लोक म्हणतो, ते मंत्र. आणि हे ह्या दोघांचा वापर करून जे तयार होतं ते यंत्र. आता भारतीय संस्कृतीमध्ये एक तांत्रिक चित्रकला नावाचा सुद्धा प्रकार आहे. आपल्या भारतीय परंपरा ग्रुपवर या बाबतीत पहिलं डिस्कशन झालं होतं. तर मी तुम्हाला याचं सायन्स सांगतो की काय आहे, की का यंत्र महत्वाची आहेत. यंत्र एक जॉमेट्रिकल पॅटर्न्स असतात. आता आपल्याला समजा एखादी गोष्ट साठवून ठेवायची आहे तर आपल्याकडे आकार हवा. त्या आकारामध्ये आपण ती गोष्ट साठवून ठेवणार. फॉर एक्झाम्पल जर आपल्याला पाणी भरायचं तर आपल्याकडे ग्लास हवा, राईट. त्या ग्लासचा एक विशिष्ट आकार हवा तर त्याच्यामध्ये पाणी साठवून राहील. तर ग्लास हे काय झालं? यंत्र झालं. तुम्ही त्याच्यामध्ये पाणी टाकताय म्हणजे काय? तुम्ही मंत्र म्हणजे ऊर्जा टाकताय त्याच्यामध्ये. आणि मग ग्लास मध्ये पाणी टाकणं ह्याच्यानी जी परिपूर्णता येते ते आहे तुमचं तंत्र. तंत्र म्हणजे नथिंग बट द प्रोसेस. म्हणून आपल्याकडे ह्या सगळ्या गोष्टींना खूप जास्त महत्व आहे. तंत्र. आता आपण रांगोळी काढतो म्हणजे काय करतो? आपण तांत्रिक जॉमेट्रीज आपण वापरतो. आपण वेगवेगळे आकार काढतो. रांगोळी किती आपली प्रमाणबद्ध असते ना. ठिपके काढतो मग ते ठिपके एकमेकांना जोडतो. मग काय तयार होते? यंत्र तयार होते. मंडल तयार होतं. मंडल इज नथिंग बट द सेक्रेट जॉमेट्री. रांगोळी इज नथिंग बट द सेक्रेट जॉमेट्री. त्यामुळे जो कोणी ह्या गोष्टी प्रॅक्टिस करतो तो काही अंशी तांत्रिकच असतो. त्यामुळे तांत्रिक लोक असं करतात तसं करतात असं काही नाही. आपणही आपल्या घरामध्ये तंत्र वापरतो. फक्त आपण त्याला फार विशिष्ट पद्धतीने म्हणतो.
पण हे त्याच्या मागचं सायन्स आहे. आलं लक्षात? आता पुढे, आता ज्याला जे पाहिजे ते तसं काढू शकतो. एक पुरुष, एक स्त्री, म्हणजे राम आणि सीता, किंवा विठ्ठल रखुमाई, किंवा दोन देवी. तर आपण आता इथे आपल्या कलमकारीचा वापर करायचा. तर आता इथे काय आहे, इथे सगळे चौकोन समान आहेत. तर काय करायचं आता, मला ह्या एवढ्या छोट्या चौकोनामध्ये काढणं जमणार आहे. ज्याला जमणार नाही ते 4 चौकोन सुद्धा वापरू शकतात. त्यामुळे असं नाहीये की मला तो तो चेहरा त्या 4 चौकोनांमध्येच बसवायचा आहे, किंवा त्या एका चौकोनामध्येच बसवायचा आहे. तर मी आता इथे तुम्हाला देवी, एक पुरुषाचा चेहरा आणि एक स्त्रीचा चेहरा शिकवतो. तुम्हाला जर दोन्ही स्त्रिया ठेवायच्या असतील तर तुम्ही दोन्ही स्त्रिया ठेवू शकता. एक पुरुष एक स्त्री ठेवायची असेल तर तसंही ठेवू शकता. पण साधारणतः सिक्वेन्स असा. एक या पद्धतीचे फक्त मुखवटे असे काढू शकतो आपण. पारंपरिक जे चैत्रांगण असतं त्याच्यात कसं असतं दाखवतो. असं हे पारंपरिक चैत्रांगण मधलं झालं. हे थोडंसं आपण आपली कल्पकता वापरून झालं. आणि इथे मी प्रॉपर गौरी काढणार. आता मी ह्या पण शिकवतो तुम्हाला मी कशा काढतो. आता मी डायरेक्ट असं काढलेलं आहे. तुम्ही गोल काढू शकता आणि मग त्याच्यावर चेहरा काढू शकता, जसं आपण आपल्या इतर वर्कशॉप मध्ये शिकलेलो आहे. मी स्त्रीचा चेहरा काढतो. बुगडी,
अर्थात हे मी फोटो पाठवणारच आहे. ज्याला असं काढायचं असेल त्यांनी असंही काढू शकतो. थोडं हे महाराष्ट्रीयन स्टाईलचं मी काढलं. तुम्हाला जर कलमकारीमध्ये काढायचं असेल ते राजू जो आपण शिकलोय तसाही तुम्ही काढू शकता. हे समजलं? नाही नाही? समजलं. ओके. तर आता पुढचं तुम्ही म्हणजे आता आपला सिक्वेन्स बघा, हा आता झाला इथपर्यंत. इथपर्यंतचा जो सिक्वेन्स आहे तो असा ठेवायचा. ठीक आहे. बाकी तुम्ही कसंही वापरलं तरी चालेल, म्हणजे बाकीचे सिम्बॉल्स कसेही वापरले तरी चालेल. आता आपण तोरणचं पूर्ण तुमचं म्हणजे इथून इथपर्यंत तुमचं तोरण झालं. इथे एक चौकोन राहतो, इथे एक चौकोन राहतो किंवा काही काहींचे दोन दोन चौकोन राहते. तर तिथे तुम्ही सूर्य आणि चंद्र काढायचं. सूर्य आपण मातानी पछेडीमध्ये शिकलो त्या तसाच सूर्य काढा. ठीक आहे. काहींना ज्यांना चंद्र काढायचं आहे ते दोन पद्धतीने चंद्र काढू शकता. एक तर आपण जी चंद्राची कोर दाखवतो तशी काढू शकतो किंवा पूर्ण चंद्र सुद्धा काढू शकतो. मग पूर्ण चंद्राला काढताना पहिली गोष्ट म्हणजे मिशी दाखवू नका. आणि किरण दाखवू नका. किंवा मग आणखीन एक पद्धत आहे चंद्र काढायची. असा. ठीक आहे. म्हणजे आपले आता किती सिम्बॉल झाले आतापर्यंत? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. 11 झाले ना? हो. आता हे जे सिक्वेन्सिंग केलंय इतकं केल्यानंतर बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही तुमच्या पद्धतीने त्याच्यामध्ये बसवू शकता. म्हणजे कुठल्याही चौकोनात कुठल्याही. ठीक आहे. आता आपण शंख काढणार आहोत. सर शंख परत दाखवा. बघा हम्म. हम्म. हो. गणपती कसा काढतो आपण हा. कसं काढायचं. हम्म. समजलाय शंख? हा समजलं. आता काढायचं चक्र.
हे झालं चक्र. पण चक्र जर तुम्हाला प्रमाणबद्ध काढायचं असेल तर असंही काढू शकता. हे दोन छोटे गोल, बाजूला एक थोडं अंतर ठेवून मोठा गोल. ठीक आहे. हं. अच्छा. असं. आणि मग हे खोडून टाकायचं. हम्म? हे थोडस स्टायलिंग आहे. जर असं पण प्रमाणबद्ध काढायचं असेल ना तरी काढू शकतो आपण. आणि एक लक्षात ठेवा, हा चैत्रांगण जो प्रकार आहे तो रांगोळीचा प्रकार आहे. ह्याच्यामध्ये जास्त प्रमाणबद्धता बघायला जाऊ नका. जेव्हा हे पूर्ण आपला कागद भरेल ना तेव्हा ते इतकं सुंदर दिसेल. आता हे बघा, याच्यामध्ये काहीच प्रमाणबद्धता नाहीये कशातच. दिसते तुम्हाला प्रमाणबद्धता? नाहीये ना. पण हे चांगलं दिसतंय, म्हणजे मला फीडबॅक तरी आलाय की हे चांगलं आहे. बाकी माहिती नाही. मस्तच आहे. पण मी आता हे जे सिलिंग केलंय ना काळ्या रंगाचं, त्या फक्त मी वेली काढल्यात, बाकी मी काहीच केलं नाही. आपल्याला वेली नाही काढायचं, हे एवढं फिलिंग आपल्याला नाही करायचंय. हे थोडस हम्म. मला वेगळं करायचं होतं म्हणून मी तसं केलं. ज्याला मस्त. असं करायचं त्यांनी असंही करू शकतात. फक्त थोडा वेळ द्या. आणि जे मंदिर आहे, जे आपण मातानी पचेडीमध्ये मंदिर शिकलोय, हम्म. तसं मंदिर सुद्धा तुम्ही काढू शकता. पण एवढं लक्षात ठेवा की तुमचा कागद तेवढा मोठा पाहिजे, की मग म्हणजे A2 साईजचा किंवा A3 साईजचा. बाकीचे पण सिम्बॉल राहिले पाहिजेत त्याच्यावर. असं नको वाटायला की फक्त मंदिरच काढलंय आणि बाकी सगळं. म्हणजे कधी कधी काय होतं, एखादी आकृती जेव्हा आपण प्रमाणापेक्षा मोठी काढतो त्यावेळेला सगळं लक्ष त्या आकृतीकडे जातं आणि बाकीचे सिम्बॉल दिसत नाही. तर ही गोष्ट एक लक्षात ठेवायची आपल्याला. ठीक आहे. हम्म. आता शंख आणि चक्र झालं, म्हणजे 12 आणि 13 झालं. मी लिहून टाकतो. शंख, कलश, सरस्वती, ओम, स्वस्ती, सूर्य, चंद्र, गणपती, कलश. इथपर्यंत कोणाला काय डाऊट? आता मी सिम्बॉल शिकवणार आहे सरसकट. आता मी सिक्वेन्स सांगणार नाहीये, कारण आपल्याला एवढा सिक्वेन्स मेंटेन करायचा आहे. बाकी आपण रॅन्डमली कुठल्याही चौकोनात कुठलेही आपण प्लेस करू शकतो. इथं आपलं 13 सिम्बॉल झाले. 14वा सिम्बॉल आहे बज.
ध्वज सोपा आहे, म्हणजे त्याच्यामध्ये काही हे नाहीये. पण ज्याला कळणार नाही त्याने विचाराय. हा झाला फडकता ध्वज. हा झाला थोडासा प्रमाण बदल. ध्वज काढायचं सोपं. एक स्ट्रेट लाईन काढायची व्हर्टिकल आणि मग एम काढायचं. ठीक आहे. पंधरा. सर हे डुडलिंग सारखं आहे. हो येस. आता आपण गदा काढूया. गदा ज्याला उभी काढायची त्यांनी उभी पण काढू शकता, ज्याला आडवी काढायची त्यांनी आडवी पण काढू शकता. गदा काढणे पण सोपं आहे. ज्याला एकदमच म्हणजे beautiful हनुमानाच्या त्याच्यातली गदा पाहिजे त्यांनी त्याला सजवू पण शकतो. ही झाली गदा. तर 16. डमरू. डमरूला सोप्या पद्धतीचा पण शिकवतो आणि थोडासा ऍडव्हान्स पण शिकवतो. सोप्या पद्धतीचा डमरू कसा आहे, एक्स काढायचा, त्याला ओव्हल काढायचं, हा झाला सोप्या पद्धतीचा डमरू. थोडासा ऍडव्हान्स. हे सगळं काढण्यासाठी म्हणजे रेषा परफेक्ट येत नाही आपल्या, कारण आपण फ्री हँड काढतो. तर छोटी पट्टी जी असते ती सुद्धा तुम्ही वापरू शकता. ठीक आहे. हा झाला डमरू. आपण असंही करू शकतो की त्रिशूळाला आपण डमरू दाखवू शकतो. त्याच्यामध्ये आपले 2 सिम्बॉल कव्हर होऊन जातात. म्हणजे तुम्हाला जेवढे जास्त सिम्बॉल काढायचे असतील, काही काही सिम्बॉल आपण कंबाईन केले तरी चालतात. जसं आता इथे 17 नंबरला मी त्रिशूळ काढतो. झालं त्रिशूळ विथ डमरू. त्रिशूळ काढायची आणखीन एक पद्धत सांगतो. आपला जो 3 नंबरचा आकडा असतो
तू काढायचा. हम्म. म्हणजे हे अगदीच सोप्या पद्धतीने झालं. ज्याला एकदम आर्टिस्टिक पद्धतीचं त्रिशूळ जमणार नाही, असं काही गरज नाहीये की आर्टिस्टिक पद्धतीचंच काढायला हवं. सोप्या पद्धतीचं काढलं तरी चालतं. ठीक आहे. तर 18 धनुष्यबाण. धनुष्यबाण सगळ्यांना काढायला जमेल की त्याच्यामध्ये काही म्हणजे विचारायचं असेल तर विचारा. आता हळदी कुंकवाचा करंडा काढायचा आहे. पर्यंत झालं की सांगा. कोणाला काही कळलं नाहीये, कोणाला जर एखादा सिम्बॉल परत जाणून घ्यायचं कसा काढायचा आहे. पुढे जाऊया. हो. तुळशी वृंदावन. बघा हा, इथे पट्टी वापरा. मी हाताने काढतोय, पण तुम्ही पट्टी वापरली तरी चालेल.
आता दिवा सुद्धा सेपरेट काढायचा असतो, पण काही काही ह्याच्यामध्ये दिवा तुम्ही ह्याच्यामध्ये कंबाईन केला तरी चालेल. असं किंवा आपण शाळेत काढायचो तसाही काढला तरी चालेल. जर असं दाखवायचं असेल तर असं दाखवू शकतो. आता शिवलिंग. शिवलिंग कुठल्या तरी ना मधल्या चौकोनात काढा. म्हणजे मधली जागा बघा तुमच्या पेपरवर कुठली. आता हा सिक्वेन्स जेव्हा तुमचा होईल त्याच्यानंतर जी मधली जागा असेल तिथे शिवलिंग काढा. आता शिवलिंग काढताना ना आपण 3 सिम्बॉल एकत्र करू शकतो. कोणी सांगेल मला कुठले 3 सिम्बॉल आहेत ते जे आपण एकत्र करू शकतो? फॉर दॅट मॅटर 5 सिम्बॉल. मग 5 सिम्बॉल एक जर एकत्र माहितीये. त्रिशूला बरोबर नाही. शिवलिंग काढताना आपण 5 सिम्बॉल एकत्र दाखवू शकतो. मग माझं सजेशन असं राहील, जर तुम्ही 5 सिम्बॉल एकत्र दाखवणार आहात तर 4 चौकोन घ्या आणि त्याच्यामध्ये ते 5 सिम्बॉल दाखवा. आता मला सांगा ते 5 सिम्बॉल आपण कुठले कुठले दाखवू शकतो एकत्र शिवलिंगासोबत? एक तर शिवलिंग झाला, बाकीचे 4 शूळ, त्रिशूळ, त्रिशूल, डमरू, डमरू, चंद्र, नाग. सर्प, येस, बेलपत्ता, करेक्ट, बेलपान. करेक्ट. बेलपान जसं तुळस असते ना तसं आपण बेलपत्र सुद्धा दाखवतो सिम्बॉल मध्ये. तर बेलपत्र सुद्धा आपण शिवलिंगासोबत दाखवू शकतो. आता मी तुम्हाला एक कॉम्बिनेशन दाखवेन आणि एक सेपरेट दाखवेन. आधी मी सेपरेट दाखवतो. शिवलिंग, कोणाला जर शिवलिंग काढण्यामध्ये डाऊट असेल तर विचारा. शिवलिंग आता आपण बऱ्याच पद्धतीने काढू शकतो. साधारणतः जे रांगोळीमध्ये असतं ते असं असतं.
बेलपत्र, हे काय सांगा? दुर्वा बहुतेक. बरोबर. मग ह्या आपण गणपती सोबत दाखवू शकतो. आता आपण कॉम्बिनेशन बघूया की कसं आपण 5 सिम्बॉल एकत्र करू शकतो. नाग, शिवलिंग, त्रिशूळ, डमरू, बेलपत्र, चंद्र दाखवायचा असेल तर शिवलिंगावर असं छोटासा चंद्र. आता नाग दाखवतो. आता नाग शिवलिंगाबरोबर दाखवला तर इट इज फाईन, पण जर सेपरेट नाग दाखवायचा असेल तर युगुल काढायचं, म्हणजे कपल काढायचं नाग नागिणीचं. नाग जरा लांब काढा, नागिन जरा छोटी काढा.
सर ते नाग दिसत नाही आता काढलेला इथे. नाग काढायची आणखी सोपी पद्धत सांगतो. बघा, एच काढा. उलटा एच. हे थोडं विचित्र आलंय. आणखीन एक पद्धत आहे. असं काढा. बेसिकली एस चा आकार वापरून ते काढू शकतो. पण हे जेव्हा तुम्हाला शिवलिंगासोबत नाग दाखवायचा नसतो तेव्हा, किंवा असंही करू शकता की शिवलिंगासोबत नाग दाखवू शकता, पुन्हा नॉर्मल युगुल दाखवू शकता, तसंही करू शकता. इट्स अप टू यू. जर तुम्हाला विठोबा रुक्मिणी दाखवायचे असतील ना याच्यामध्ये, तर असे डोळे बंद दाखवा. आणि ह्याच्या कानात मकर कुंडल दाखवा आणि ह्याच्या कानात कानातले कुंडल. सर ते नाग आणि त्रिशूल हे दाखवता का? पिंड आणि नागाचं चित्र काढले ते. हा. हे मी पाठवलेलंच आहे, पण हे हो. पण बघा. हम्म. आता गरुड काढू. चैत्रांगणमध्ये असा गरुड काढतो.
मोरपीस काढूया. ओंकार, मला ते विष्णू याग गरुड दाखव. करताना विष्णू याग करताना रांगोळी जी विशिष्ट आपली काढली जाते, जसं शंख चक्र आहे, विष्णूचं हम्म. गदा आणि आपल्याला दाखवायची असते, तसंच जेव्हा गरुड दाखवायचं असतं तेव्हा हेच चित्र काढलं जातं. फार सुंदर आलंय ते. थँक्यू. आता मी एक मॅनेजमेंटचा प्रश्न विचारतो. विष्णू आणि गुड लीडर ह्याच्यामध्ये काय साम्य आहे? म्हणजे विष्णूची जी आयकॉनोग्राफी आहे ती आपण एखादा चांगला लीडर डिफाईन करण्यासाठी कशी काय वापरू शकतो? थोडी सांगू शकेल? बरं, पहिल्यांदा विष्णूची आयकॉनोग्राफी सांगा. काय असतं विष्णूचं जेव्हा आपण चित्र काढतो तेव्हा आपण काय काय दाखवतो? त्याच्या गळ्यात चक्र, जयंती पद्म. माळ आहे. पद्म, बरोबर कमळ, सुदर्शन चक्र. चक्र, बरोबर. वैजयंती माळ, मोरपंख, मोरपीस म्हणजे मोरमुकुट असलेलं. हम्म. शंख नाग. चक्र गदा. शंख चक्र गदा पद्म. हम्म, बरोबर. बरोबर. कुठलंही विष्णूचं चित्र काढताना ह्या 4 गोष्टी आल्याच पाहिजे. ठीक आहे. तर त्या एखाद्या चांगल्या लीडरला कसं डिफाईन करू शकता? तर गंमत बघा. आणि विष्णूच का संचालक आहे किंवा तोच का मेंटेनर आहे, तोच का स्थितीचा तारक आहे, हे लक्षात येईल. विष्णूच्या हातामध्ये शंख आहे, चक्र आहे, गदा आहे आणि पद्म आहे. तर शंख म्हणजे काय? शंख कशाचं द्योतक आहे किंवा शंख काय सिम्बॉलाइज करतो? शंख ध्वनी सिम्बॉलाइज करतो. हम्म, शंख कम्युनिकेशन सिम्बॉलाइज करतो. कसं कम्युनिकेशन सिम्बॉलाइज करतो? जर तुम्ही पाहिलं असेल रामायण महाभारताच्या काळात शंख वाजला की युद्धाला सुरुवात व्हायची, सूर्य मावळला की शंख पुन्हा वाजायचा की युद्ध थांबायचं. त्यामुळे इट्स काइंड ऑफ अ कम्युनिकेशन, राईट. हम्म. त्याच्यानंतर आहे चक्र. चक्र काय असतं? चक्र फिरत असतं. ठीक आहे. एक आवर्तन पूर्ण होतं, परत दुसरं आवर्तन पूर्ण होतं, परत तिसरं आवर्तन पूर्ण होतं. विच सिम्बलाइज रिव्ह्यू ऑफ एव्हरीथिंग. रिव्ह्यू ह्याच्यामध्येच आहे की आपण जे केलेलं आहे ते सारखं रिव्ह्यू करत राहायचं हम्म. की ह्याच्यामध्ये आणखीन काय होऊ शकतं चांगलं, ह्याच्यामधलं काय काढून टाकलं पाहिजे. तर हे जे सर्कल आहे, ही जी सायकल आहे, दॅट इज सिम्बलाइज बाय चक्र. गदा. गदा इज सिम्बलाइज फॉर डिसिप्लिन. कुठलंही प्रोजेक्ट मेंटेन करायचं असेल तर डिसिप्लिन इज मस्ट. आणि जो डिसिप्लिन करत नाही किंवा जो डिव्हिएट करतो त्याला पनिशमेंट मिळते, म्हणून ती गदा तिकडे आहे. आणि पद्म इज फॉर ऍप्रिसिएशन. जर कोणी चांगलं काम केलं तर त्याला ऍप्रिशिएट केलं पाहिजे, हे एका लिडरचं कर्तव्य आहे, विच इज सिम्बलाइज बाय पद्म. म्हणजे कम्युनिकेशन, रिव्ह्यू ऑफ प्रोसेसेस, discipline in a process or project, and appreciation when anything good happens. ह्या 4 क्वालिटी ज्या लीडर मध्ये असतात तो परफेक्ट लीडर असते.
which can be derived from the iconography of Vishnu. है की नाही गंमत? म्हणजे आपले सनातनी सिम्बॉल्स जे आहेत ते आत्ताच्या काळातही कसे रिलेव्हंट आहेत ह्याचं एक उदाहरण आहे. मोरपीस बघूया आता. हे झालं मोरपीस. आता मी मोर पण दाखवतो. ज्याला कोणाला मोर काढायचा असेल त्यांनी मोर काढू ते मोर काढू शकता. पिचवाईमध्ये जो मोर आहे ना त्याचं एक बेसिक चित्र म्हणजे स्ट्रक्चर मी तुम्हाला दाखवेन जे तुम्ही एनहान्स करून पिचवाईमध्ये सुद्धा वापरू शकता. सरक ओरिओ वाचलो. नंतर बघा हम्म. हे काढायला जमेल सगळ्यांना. हम्म. हे काढायची सोपी बघायचं पद्धत पण का? दाखव. छोटा गोल काढायचा. त्याला ओव्हल काढायचा. ठीक आहे. हम्म. हे तुम्ही कंपोस्ट वापरून किंवा गोल वापरून पण करू शकता. नाणं वापरून. मोराचं जर का असंच गोलाने काढायचं असेल तर मग प्रो सर्कलचा वापर करता येईल का ह्याच्यासाठी? त्याचा हो. सारा काढायला चालेल ना? येस. प्रत्येकाकडे प्रो सर्कल असेल असं नाही ना म्हणून मी ही आपली जुनी पद्धत दाखवली. त्याच्यानंतर ओरिओ
तर तुम्ही हे इमॅजिन करा की असा कागद आहे, ह्याच्यामध्ये जेव्हा आपण हे छोटे 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 सिम्बॉल काढू तेव्हा कसला अफलातून दिसेल आणि मोनोक्रोम असेल. त्यामुळे ते छानच दिसणार आहे, त्याची काळजी तुम्ही करू नका. की आणि मग काय करायचं, लॅमिनेट करायचं किंवा फ्रेम करायचं आणि चैत्र महिन्यात लावायचं. म्हणजे रोज रांगोळी काढायची पण गरज नाही. आणि एक आपणच काढलेलं, म्हणजे आपण जेव्हा चित्र काढतो ना तेव्हा लक्षात ठेवा आपण आपली ऊर्जा देतोय त्या गोष्टीला, त्यामुळे ती स्वयंसिद्ध असते गोष्ट. ती चित्र त्याच्यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते ना. हम्म. बाकीचे सिम्बॉल्स आपण उद्या बघणार आहोत. आणि आता हे मी तुम्हाला सांगितले की हे सिम्बॉल हवेच. मी मी तुम्हाला जास्त सिम्बॉल सुद्धा शिकवेन. तुमच्या चित्रामध्ये जे म्हणजे तुमच्या चित्राच्या स्पेस मध्ये जितके राहतील तितके काढा. नॉट नेसेसरी की तेवढे सगळेच काढले पाहिजे. आणि एक शेवटचा सिम्बॉल दाखवतो. हे अगदी म्हणजे बाळाला पण जमण्यासारखं. चांदणी. बेसिकली ही चांदणी चंद्राच्या जवळ दाखवतात. त्याच्यामुळे तुम्ही जिथे चंद्र काढणार आहात तिथे अगदी अशी छोटीशी चांदणी जरी काढली तरी चालेल. दिस बेसिकली सिम्बलाइज चंद्र रोहिणी. रोहिणी म्हणजे रोहिणी नक्षत्र. बरं, आतापर्यंत जे शिकवलं त्याच्यामध्ये कोणाला काय कठीण वाटलं, कोणाला काय समजलं नाही, ज्या त्याच्या मागच्या काही गोष्टी सांगितलं त्याच्यामध्ये कोणाला काही समजलं नाही तर विचारा प्लीज. कोणाला अगदी हे फारच बाळगोट वाटलं असंही वाटू शकतं. पण त्या चित्राला जज न करता त्याचं महत्व काय आहे हे लक्षात घ्या. बघा, मी दुसरी चित्रकलेचा फॉर्म घेऊ शकलो असतो, पण मला काय वाटलं माहितीये का की हे खूप जणांकडून मिस होत आहे, जे अगदी आपल्या हाताशी आहे. म्हणजे चैत्र महिन्यामध्ये ह्या गोष्टी आपल्याला करायला पाहिजेत, ज्या केवळ इग्नोरन्समुळे आपण करत नाही किंवा कधी कधी कंटाळा येतो म्हणून आपण करत नाही. कधी कधी अवेलेबिलिटी नसते स्पेसची आणि वेळेची, त्यामुळे आपण करत नाही. तर मला काय वाटलं, जर आपणच काढलेली शुभचिन्ह, आपणच दिलेली त्याला एनर्जी जर आपण डिस्प्ले केली आपल्या घरात त्या पर्टिक्युलर काळामध्ये तर किती छान होईल. म्हणून हा प्रपंच. काही काही म्हणजे आपल्या ग्रुपमध्ये खूप सारे छान छान आर्टिस्ट आहेत, त्यांना हे अगदीच बाळगोट वाटेल. पण कुठेही यांना जज न करता ह्याच्या मागची संकल्पना समजून घ्या, हे माझं म्हणणं आहे.
सर पाळणं आणि हे नाही दाखवलं का आपण आता इथे का उद्या 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 शिकवणार उद्या ओ. उद्या उद्या हवं काहीतरी म्हणजे भरपूर आहे, पण बऱ्याच गोष्टी आणि हा ठीक आहे ठीक आहे. बोल उद्या. हम्म. किती चिन्ह झाली आहेत आता? 22 झाली का? खूप झाली. कुठलं तरी एक मिस आउट झालं माझं. मी पाठवेन बघा काय मिस आउट झालं ते. हम्म. ठीक आहे. आणि उद्या आपला शेवटचा क्लास आहे हा सीझनचा. जेवढ्यांना शक्य असेल त्यांनी अटेंड करा लाईव्ह, अदरवाईज हे मिळेल रेकॉर्डिंग मिळेल. आणि हे चित्र पूर्ण करण्यासाठी आपल्याकडे अगदी गुढीपाडव्यापर्यंतचा वेळ आहे. त्याच्यामुळे तुमच्या गतीनुसार करा. हम्म. सर तो गणपती दाखवता का परत एकदा मला? हा कुठला हा दुसरा. किंवा हा दुसरा. हा? हो. हम्म. इतकं जमलं काढायला? हो. हम्म. हम्म. ठीक आहे. आणि गोपद्म तर सगळ्यांना माहिती. कोणती 4 काढायचे, 2 काढू नका. जनरली आपण जी रोज रांगोळी काढतो तिथे लक्ष्मीची पावलं, गोपद्म हम्म. आणि एक छोटीशी रांगोळी अशी असते. त्यामुळे गोपद्म सगळ्यांना माहिती आहे. पण उद्या आपण छान काढूया. सर उद्याच्या क्लासचे टाइम काय असेल? सकाळी 10 ते 12. ओके. चला मग उद्या भेटूया. येस. थँक्यू. ओमकार दादा, हा एक एक रिक्वेस्ट करू का? रोज तुम्ही सकाळी होमवर्क पाठवता ना, तो पाठवत जा ना. म्हणजे कसं होतं, तेवढं वाचणं होतं. म्हणजे हो हो नाही मी पाठवणार आहे. सध्या मी थोडा बाहेर होतो त्याच्यामुळे मला पाठवता आला नाही आणि बऱ्याच गोष्टी सुरू होत्या. पण आता आपलं उद्याचं झालं ना की मी रोज एक पाठवत जाईन. चालेल चालेल. ओके, थँक्यू. थँक्यू. मला खूप बरं वाटलं. तुम्हाला ते आवडतं. नाही, कारण तेवढंच वाचणं होतं आणि मग काही विचार केले जातात वेगवेगळे, काढायसाठी एक स्फूर्ती मिळते त्याच्यामुळे, वेगळं ते बघितलं की. येस येस. या, थँक्यू. ओके थँक्यू. उद्या भेटूया. हो. चलो बाय. बाय बाय. बाय.